साखरेचे दर वाढल्यानं आता सर्वसामान्यांनी करायचं काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। एखादा पाहुणा आल्यानंतर त्याला चहा करायचा की नाही आमच्या समोर प्रश्न पडलाय। फक्त साखरेचंच नाही तर तेलाचे, बाजरी, ज्वारी अशा धान्याचे देखील दर वाढलेत। जर दरवाढ कमी नाही केली तर आम्ही मतदान करणार नाही। मतं पाहिजे असतील तर दर कमी झाले पाहिजेत अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। नमस्कार दर्शक हो, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। खरं बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ, गॅस दरवाढ आणि त्याच्याबरोबर आता साखरेची पण दरवाढ झालेली आहे। त्याच्यामुळे सामान्यांचा जो जीव आहे तो कुठे ना कुठेतरी मेटाकुटीला आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापुरातील शुक्रवार पेठ या परिसरामध्ये। बघायला गेलं तर एकंदरीत इथं का आपल्या इथं काही महिला जमलेल्या आहेत, त्यांच्याकडून आपण एकंदरीत हे सगळं साखर दरवाढीचं ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर बघायला गेलं तर साखर एक जीवनामधला अविभाज्य भाग असतो आणि तीच आता दरवाढ झालेली आहे। 65 वरून सलग 80 पर्यंत गेलेली आहे आणि तीच आता आणि परत 90 पर्यंत पण होणार अशी भीती कुठे ना कुठेतरी एक व्यक्त होईल एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। काय नेमकं सांगाल, साखर दरवाढ झालेली आहे 65 वरून 80 नंतर आणि परत 90 व्हायला लागल्या। आता हे जर दर वाढ जर चालला तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आणि एखादा पाहुणा आला तर त्याला चहा करू का नको हा आम्हाला हा प्रश्न पडणार हो। लहान मुलगा एखादे जर चहा मागितलं तर त्याला काय करायचं? साखर मागलं म्हणून सांगायचं आम्ही? मग तुम्ही हे आता सगळं दर वाढलात की नाही, हे दर तुम्ही सगळं कमी करा पाहिजे बघा। काय ह्याच्यावर तुम्ही काय ते ऍक्शन घ्यायला पाहिजे बघा। जे परवडत नाही ते परवडत नाही। साखर ही रोजच्या जीवनातली मूलभूत गोष्ट आहे। सकाळी सुरुवात झाल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत साखर ही माणसाला लागतीच। जर घरात लहान मुलं असेल तो पहिला साखरेचा चमचा मागतो, नंतर बाकीचं खायला दे मम्मा, हे उत्तर आहे त्याचं। जर तुम्ही साखरेचेच दर वाढवले किंवा तुम्ही जर म्हटलात नाही आम्हाला हे परवडत नाही, इथेनॉल वाढले, इथेनॉलसाठी तुम्ही साखर इथली कमी करायला लागलाय, का कमी करताय तुम्ही साखर? इथेनॉल कमी करा ना तुम्ही। आपल्या इथं साखर जी साखरेचं उत्पादन होतं, जे देशात आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण 2 नंबरला होतो, तिथं आपण जर साखर बाहेरून मागवत असो तर आपला उपयोग काय? तुम्ही कशाला म्हणता मग भारत शेती प्रधान देश आहे, साखर उत्पादन सगळ्यात जास्त भारतात होतं का? होतं मग का उपयोग आहे ना? तुम्ही जर इथेनॉलसाठी साखरेचा वापर करताय पण तुम्ही सामान्य माणसांसाठी ती पुरवू शकत नाही, त्याचे दर तुम्ही 70-80 रुपये करताय। रोजचा माणूस जगणार कसा? जो रोज कमवायला जातो, 500 रुपये मिळवून आणतो, बायको म्हणणार साखरेला पैसे दे, ते काय म्हणणार बाई 100 रुपये झाले आता तू शांत बस, उद्या बघू साखर काय करायची। का? त्याला रोजचा मुलांचा खर्च आहे, शाळेचा खर्च आहे, बाकीचा भाजीपाला आहे, त्यावेळेस त्या माणसानं करायचं काय? याचं उत्तर आहे का सरकारकडं? सगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। अतिशय आक्रमक पद्धतीनं ह्या सगळ्या महिलांनी, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही महिला असतील, त्यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला एकंदरीत देताना पाहायला मिळाल्या। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।